नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालमापन शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करू. पहिल्यांदा आपण 12 ताशी घड्याळ समजून घेऊया. 12 ताशी घड्याळामध्ये 1 ते 12 अंक आहेत, म्हणूनच त्याला आपण 12 ताशी घड्याळ म्हणतो. हे सोडून 24 ताशी घड्याळ असतं, त्यामध्ये आपल्याला असे अंक म्हणजे संख्या दिलेल्या असतात, जसं की 22, 30 असे तुम्हाला संख्या पाहायला मिळते. याच्यावरून आपल्याला ओळखायचं असतं ते किती वाजलेले आहेत. हे आपण नंतर पाहूयात. आता सुरुवातीला आपण 12 ताशी घड्याळ समजून घेणार आहोत. तर 12 ताशी घड्याळामध्ये बघा, प्रत्येक 2 अंकांच्या मध्ये किती मिनिटे असतात? 5 मिनिटे असतात. ठीक आहे, 5 मिनिटे. मग असे अंक किती आहेत? 12 आहेत. म्हणजे एकूण मिनिटे किती झाली? 12 गुणिले 5 बरोबर 60 मिनिटे. समजलं का? आता ही 60 मिनिटे एकूण 60 मिनिटे आहेत आणि हा जो मिनिट काटा आहे हा पूर्ण एक राऊंड कंप्लीट करून जेव्हा येतो तेव्हा 60 मिनिटे पूर्ण होतात. म्हणजेच काय होतो? 1 तास पूर्ण होतो. मग आपण काय लिहिणार? 1 तास बरोबर किती मिनिटं असणार आहेत? 60 मिनिटे. समजलं का? पहा, आता 2 वाजलेले आहेत. हा 2 वरचा काटा जर 3 वर आला, म्हणजे 3 जेव्हा वाजतील तेव्हा हा मिनिट काटा 12 पासून सुरुवात होऊन परत तो 12 वर येईल आणि तेव्हा हा तास काटा कुठे येईल? 3 वर येईल, म्हणजे 3 वाजतील तिथं. ठीक आहे. आता आपण तासाचं रूपांतर मिनिटांमध्ये, मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये केलं, पण तासाचं ही रूपांतर आपल्याला सेकंदात करता आलं पाहिजे. तर पहा, 1 तास बरोबर किती सेकंद होतील? 1 तास बरोबर 60 मिनिटे आहेत आणि 1 मिनिट बरोबर परत 60 सेकंद आहेत. मग कसं करायचं आहे? पहा, 1 तास बरोबर 60 गुणिले 60 म्हणजेच किती? 3600 सेकंद. समजलं का? 1 तास बरोबर 3600 सेकंद होतात. आपण पाहिलं 1 तास बरोबर 60 मिनिटे आहेत. मग अर्धा तास तुम्ही असा अर्धा तास लिहू शकता, किंवा अर्धासाठी आपण 1/2 हा अपूर्णांक देखील घेतो. 1/2 तास असं असेल, किंवा काय असेल सांगा? 0.5 तास. म्हणजेच काय? हा आहे अपूर्णांक आणि हा दशांश अपूर्णांक आहे. अर्धा तास, अर्धा दाखवण्यासाठी 0.5 हा दशांश अपूर्णांक आपण वापरतो. तर अर्धा तास बरोबर म्हणजेच काय? 0.5 तास. मग याची मिनिटे किती असतील? 1 तास बरोबर 60 आहेत मिनिटे. मग अर्धा तासाची किती होतील? 30 मिनिटे. ठीक आहे. आता अर्धा नंतर पाव तास पाहूया आपण. पाव भाग दाखवण्यासाठी कोणता अपूर्णांक वापरतो आपण? 1/4. पाव तास म्हणजेच काय? 1/4 तास असंही तुम्हाला दिलेलं असेल. किंवा दशांश अपूर्णांक काय देतील? 0.25 तास. ठीक आहे, हे तास झाले. मग पाव तास म्हणजे मिनिटे किती असतील? तर अर्धा तासाला 30 मिनिटे आहेत आणि पाव तासाला किती होतील? 30चा निम्मा भाग 15 मिनिटे. ठीक आहे, पाव तास. आता त्याच्या पुढे पाऊण तास. पाऊण साठी कोणता अपूर्णांक वापरतो आपण? 3/4. पाऊण तास म्हणजेच तुम्ही 3/4 तास लिहू शकता, किंवा तुम्हाला दशांश अपूर्णांक लिहायचा आहे तर काय लिहाल? 0.75 तास. आता हे झालं तासांमध्ये. याची मिनिटे किती होतील? पाऊण तास म्हणजे मिनिटे किती? 45 मिनिटे. अर्धा तास आणि पाव तास मिळवला तर आपल्याला पाऊण तास मिळतो.
आता आपण एक उदाहरण पाहूयात. उदाहरण घेऊया आपण एक. तर काय उदाहरण आहे पहा. पहिलं 2 तास 36 मिनिटे हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल. काय करायचं आहे. ही जी दिलेली वेळ आहे 2 तास 36 मिनिटे ही तुम्हाला असा दशांश अपूर्णांक वापरून लिहायची आहे. आपण याचे पर्यायही लिहूयात. तर याचे पर्यायही मी इथं लिहिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 2.3 तास, दुसरा आहे 2.36 तास, तिसरा पर्याय आहे 2.2 तास आणि चौथा आहे 2.6 तास. तर काय आहे गणित आपलं 2 तास 36 मिनिटे. मग आता इथं बघितल्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये 2 आणि 36 दिसत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना वाटेल की हे त्याचं उत्तर आहे. पण पाहूया आपण हेच आहे का उत्तर. आता काय करायचं आपल्याला 2 तास आणि 36 मिनिटे दशांश अपूर्णांकात आणायचं आणि सगळे पर्याय बघा तासामध्ये आहेत. म्हणजेच काय या 36 मिनिटांचा आपल्याला काय करायचं आहे तासामध्ये रूपांतर करायचं आहे. 2 तास तर आहेत सगळीचकडे आहे. आता पाहूया आपण 36 मिनिटे आहेत त्यांचं तासामध्ये रूपांतर करूया. ठीक आहे. हे पहा आता 1 तासाची मिनिटे किती असतात 60. म्हणजे तासातून मिनिटात जायचं असेल तर आपण 60 ने गुणतो. तर इथं काय करावं लागेल 36 ला 60 ने भागावं लागेल कारण मिनिटातून आपल्याला तासात जायचं आहे. इथे पहा 6चा भाग लागतो. 6 ने भाग जातो दोन्ही संख्यांना. काय येईल उत्तर 6 36 आणि 6 10 60. आपल्याला हा अपूर्णांक मिळालेला आहे त्याचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकात करायचं आहे. मग 6/10 म्हणजे किती रे तर 0.6. समजलं का 0.6 का आलं कारण 6च्या खाली 10 आहे. 10 मध्ये एकच शून्य आहे म्हणून आपण 6 लिहिणार आणि 6ला सोडून इथं एक दशांश चिन्ह देणार. म्हणजे एक फक्त अंक सोडून 1 शून्य असेल तर पाठीमागून 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर 0.6 हे कशाचं उत्तर आहे 36 मिनिटं म्हणजे 0.6 तास आलेले आहेत. तास आणि आपले अगोदरचे किती आहेत 2 तास आहेत. म्हणजेच काय 2 अधिक 0.6 बरोबर किती येईल 2.6 तास. आणि हे उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. समजलं का तुम्हाला कसा वापर होतो अपूर्णांकाचा आणि दशांश अपूर्णांकाचा इथे आपल्याला उदाहरणं सोडवताना. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत. दशांश अपूर्णांक आल्यानंतर त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर तुम्हाला करता यायला पाहिजे. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूयात. काय आहे पहा 4342 सेकंद बरोबर किती. म्हणजे इथं ऑप्शन दिलेले आहेत पर्याय आहेत 1 तास 12 मिनिट 22 सेकंद. म्हणजेच काय हे जे सेकंद दिलेत त्याचा आपल्याला तास पण करायचा आहे मिनिटात पण काढायचं आणि राहिलेले सेकंद असणार आहेत. तर पाहूया कसं करायचं आहे. हे बघा हे सेकंद आहेत याच्यावरून आपल्याला तास सुरुवातीला काढायचे. मग आपण इथं पाहूयात 3600 सेकंद बरोबर काय आहे 1 तास आहे. पर्यायामध्ये 1 तास 2 तास असं दिलेलं आहे. याच्यातून 3600 जर गेले तर काय होईल 1 तास यामधला निघून जाईल. म्हणजेच काय करूया आपण सुरुवातीला 4342 मधून 3600 सेकंद वजा करूयात. किती राहतील बघा 2 4 13तून 6 गेले 7 म्हणजे किती राहिलं 742 सेकंद राहिलेले आहेत आता. आणि हे 3600 आपण वजा केले याचा किती झाला 1 तास. म्हणजे 1 तासापेक्षा जास्त तर येणारच नाही ना. 2 तास म्हणजे किती होतील 3600 आणि अजून 3600 मग तेवढे इथं नाहीच आहेत 4000 आहेत. 4000 मधून फक्त 3600 सेकंद आपण म्हणजे 1 तासाचे वजा करू शकतो. त्यामुळे 1 तास हे त्याचं उत्तर आहे. पण 1 तास 2 पर्यायांमध्ये आहे पहिल्या आणि चौथ्या. तर पुढे पाहूया काय ते किती सेकंद राहिलेत 742.
आता आपण 742 सेकंद आहे त्याचं रूपांतर मिनिटांमध्ये करायचं आहे. मग सेकंदाचं रूपांतर मिनिटांमध्ये करताना काय करावं लागतं, या सेकंदांना 60 ने भागावं लागणार आहे. तर आपण इथे भाग देऊया. 742 ला 60 ने भागूयात. किती येईल पहा, 60 एके 60, वजाबाकी करा, 4 राहिले, 7तून 6 गेले, 1 राहिला आणि वरचे हे 2 इथं आलेले आहेत. 142 आहे. 60च्या पाड्यामध्ये 142च्या जवळची संख्या कुठली येईल बघा, 60 दुनी 120. आता किती राहतील, हे 2 आणि हे 2, म्हणजे राहिले किती, 22 सेकंद राहिलेले आहेत आणि मिनिटं किती आलेली आहेत, 12. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, 1 तास 12 मिनिटे आणि राहिलेले आहेत हे सेकंद. 1 तास 12 मिनिटे 22 सेकंद. हे कोणता पर्याय आहे पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर आहे. समजलं का तुम्हाला? तर अशाच प्रकारची उदाहरणे आपण पाहणार आहोत. पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही परीक्षेमध्ये खूप मदत होईल. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. सकाळी 10:35 वाजता शाळा सुरू होते व संध्याकाळी 4:25 ला ती सुटते. तर शाळा किती तास भरते? समजलं का? शाळेची सुरुवातीची वेळ, सुरू होणारी वेळ आणि सुटणारी वेळ दिलेली आहे संध्याकाळी. तर मधला जो कालावधी आहे तो किती तासाचा आहे असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय कराल, सुटायची जी वेळ आहे त्याच्यातून शाळा भरण्याची वेळ, सकाळची जी वेळ आहे ती वजा कराल. मग आता शाळा सुटण्याची वेळ कोणती आहे, शाळा सुटण्याची वेळ लिहूयात आपण. किती आहे पहा ती, 4:25 आहे. ही वेळ आहे 12 ताशी घड्याळानुसार. जर आपण 4 मधून 10:35 वजा करायला गेलो तर वजाबाकी होईल का, 4 मधून 10 वजा होतील का, तास जरी बघितले आपण तरी समजते, तर ते होणार नाहीत. म्हणून काय करायचं आहे, 4:25 ही जी वेळ आहे ती आपल्याला 24 ताशी घड्याळामध्ये रूपांतरित करायची आहे. तर कसं रूपांतर कराल, हे बघा, दुपारी 12 नंतर 1 वाजतो तर तिथं काय घ्यायचं आहे, 13. म्हणजे 12 नंतर 4 वाजण्यासाठी किती तास पुढे जाणार आपण, 12 नंतर 1, 2, 3 आणि 4 तास. म्हणजेच काय, 12 नंतर 13, 14, 15 आणि 16. 4 वाजले म्हणजेच किती, 16 आणि ही पुढची 25 मिनिटे आहेत. तर 16:25 हे काय आहे, 24 ताशी घड्याळामध्ये याचं आपण रूपांतर केलं. आता इथे तास येतील आणि इथे येतील मिनिटे. आता आपण वजाबाकी करूयात. 16 तास 25 मिनिटे, याच्यातून वजा करायचं आपल्याला 10 तास 35 मिनिटे. ठीक आहे. आता परत 25 मिनिटांमधून 35 मिनिटे वजा होणार नाहीत. म्हणून काय करायचं आहे, 16 तासातला 1 तास इकडे घ्यायचा आहे. किती होतील त्याची मिनिटं, 60 आणि ही 25 मिनिटं त्यामध्ये मिळवायची आहेत. म्हणजे एकूण किती झाली, 60 आणि 25 पहा, 85 झालेली आहेत. तर या 85 मधून हे 35 वजा करायचे आहेत आणि इथं मात्र किती तास राहिले, इथं राहिलेले आहेत 15 तास. आता याच्यातून हे वजा करूया. 5 मधून 5 गेले 0, 8 मधून 3 गेले 5 राहिले आणि 15तून 10 गेल्यानंतर 5 राहिलेले आहेत. म्हणजे शाळा किती तास भरते, 5 तास 50 मिनिटे. हे त्याचं अचूक उत्तर आहे. समजलं? तर अशा प्रकारे आपण 2-3 उदाहरणं पाहिलेली आहेत. तुम्हाला आणखी कुठली उदाहरणं अवघड जात असतील, एखादा प्रश्न समजत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तो कळवा आणि त्याचं उत्तर ही मी तुम्हाला रिप्लायमध्ये पाठवेन. तोपर्यंत धन्यवाद.